Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today I am going to teach you a first poem of 10th class, A Teenager's Prayer. Before that, I request to you please subscribe my channel and hit the bell icon so that you will get the notifications whenever I will upload new videos. And don't forget to hit the like button. So without wasting time, let's get started. A teenager's prayer. Teenagers means the person in between 13 to 19 year old. That is called teenagers म्हणजेच किशोरवयीन. म्हणजे 13 ते 19 वर्ष वयोगटातील जे बालके असतात त्यांना आपण किशोर म्हणतात. त्याला किशोरावस्था असे म्हणतात. त्याला कोणती अवस्था म्हणतात? किशोरावस्था. तर हे किशोरावस्था 13 ते 19 वर्ष म्हणजे 13 ते 19 वर्ष वयोगटामधील मुले त्यांना टीनेजर्स असे म्हणतो. प्रेयर म्हणजे प्रार्थना. आता टीनेजर्स इथं अपास्ट्रफी एसचा उपयोग केलेला आहे. तर अपास्ट्रफी एसचा अर्थ होतो चा ची चे आणि यामध्ये टीनेजर्स प्रेयर म्हणजे किशोरवयीन मुलांची प्रार्थना असा आपण त्याचा अर्थ या ठिकाणी पकडूया. तर ह्या कवितेमध्ये जे टीनेजर्स आहेत ते टीनेजर्स देवाला प्रार्थना करतात, आहे की नाही. सो इन इंग्लिश, इन दिस पोएम अ टीनेजर्स प्रेस टू गॉड टू हेल्प हिम टू लीड द बेस्ट लाईफ. म्हणजेच मराठीमध्ये सांगायचं झालं तर म्हणजे जे किशोरवयीन, आता ह्या ठिकाणी एक मुलीचं चित्र आहे, म्हणजे आपण एक किशोरवयीन मुलगी म्हणूया. हिला काय म्हणूया? किशोरवयीन मुलगी. तर ही जी किशोरवयीन मुलगी आहे, ही किशोरवयीन मुलगी ती तिचे सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी देवाची काय करत आहे? प्रार्थना करत आहे. दोन्ही हात जोडून ती देवाची प्रार्थना करत आहे की ते देवाला म्हणजे प्रार्थना करते, प्रेयर करते की हे देवा, माझे जे जीवन आहे ते मला सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी काय दे? शक्ती दे, अशी ती प्रार्थना करते. तर नेमकी ती काय प्रार्थना करते हे आपण ह्या कवितेच्या माध्यमातून बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट स्टांजा. ओके, तर फर्स्ट स्टांजा बघूया आपण. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. म्हणजे each day प्रत्येक दिवस brings new beginnings. Decision I must make म्हणजे कवी म्हणत आहे, तो टीनेजर्स म्हणत आहे की each day प्रत्येक दिवस ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स म्हणजे प्रत्येक दिवस हा रोज काय नवीन सुरुवात घेऊन येते. बिगिनिंग्स म्हणजे सुरुवात. डिसिजन आय मस्ट मेक आणि त्या दिवसाची सुरुवात कशी करायची, तो दिवस कसा जगायचा, त्याचा जो निर्णय आहे तो कोणाला? मलाच घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणजे कवीला म्हणायचं आहे की माझ्यासमोर अनेक मार्ग आहेत जीवन जगण्याचे, परंतु योग्य मार्ग मला निवडायचा आहे. मला कोणता मार्ग निवडायचा आहे? योग्य मार्ग. In front of me there laying a lot of ways of life, but I have to choose the right one. आणि तोही कोणाला? मलाच निवडायचा आहे. कोणाला? मलाच. आय एम द ओनली, मलाच निवडायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक, की जो मी मार्ग निवडणार आहे जीवनाचा तो सुद्धा मलाच निवडायचा आहे, असं कवीला म्हणायचं आहे. जे पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतो की जो रोज प्रत्येक दिवस काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येत असतो आणि त्या नवीन दिवसाची सुरुवात मला कशी करायची तो निर्णय मलाच घ्यायचा असतो आणि माझ्या जीवनामध्ये जे काही मार्ग आहेत ते मार्ग तो मला निवडायचा आहे. तर तो करेक्ट मार्ग निवडण्याची मला शक्ती दे, असं तो देवाला प्रार्थना करतो आणि ते सुद्धा मलाच निवडायचं आहे. म्हणजे माझ्या जीवनाचा निर्णय हा मलाच घ्यायचा आहे. माझ्या जीवनाचा शिल्पकार मीच आहे आणि ते मलाच घ्यायचं आहे. तर हे निर्णय घेण्याची किंवा तो मार्ग, योग्य मार्ग निवडण्याची मला काय दे?
शक्ती दे, असं तो देवाला प्रार्थना करतो. तर बघा मित्रांनो, ह्या पहिल्या कडव्यामध्ये डिसिजन आय मस्ट मेक ह्या ओळीमध्ये इन्व्हर्शन फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आहे. याला व्युत्क्रम अलंकार असे म्हणतात. व्युत्क्रम अलंकार असे म्हणतात. आता व्युत्क्रम अलंकार म्हणजे काय, तर काय होते की एखाद्या वेळी कवितेची म्हणजे रायमिंग जुळण्यासाठी, यमक साधण्यासाठी त्या कवितेच्या ओळीची जी रचना असते ती रचना सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी न राहता त्याच्यामध्ये बदल केलेला असतो, तेव्हा त्या ओळीमध्ये व्युत्क्रम अलंकार असे असतो. इन्व्हर्शन फिगर ऑफ स्पीच असतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आय मस्ट मेक डिसिजन असं असायला पाहिजे वाक्याची रचना, परंतु त्यांनी ऑब्जेक्ट आधी घेतलेला आहे. डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे हा आय हा सब्जेक्ट आहे, मस्ट हा मॉडल ॲक्झिलरी, मेक हा वर्ब आणि डिसिजन हा ऑब्जेक्ट आहे. आता हा डिसिजन इथं लिहायला पाहिजे होता, आय मस्ट मेक डिसिजन, परंतु त्यांनी डिसिजन आधी घेतला. कारण काय, तर त्या कवितेच्या ओळीचा एमक जुळावा म्हणून त्यांनी त्या वाक्यरचना तशी केल्या, म्हणून तिथं इन्व्हर्शन व्युत्क्रम अलंकाराचा उपयोग केलेला आहे. त्याचबरोबर ह्या कडव्याची रायमिंग स्कीम, आता रायमिंग स्कीम कशी, तर जसं पहिला शब्द आहे बिगिनिंग, याला आपण ये देऊया. आता दुसरा मेक आहे, याच्याशी साऊंड जुळतो का, सेम साऊंड आहे का, नाही, म्हणून याला आपण बी देऊया. आता बिगिनिंग्स, मेक आणि चूज ह्या तीनही शब्दांचे साऊंड एक दुसऱ्याशी जुळत नाही, म्हणून ए बी सी. आता जो टेक आहे हा टेकचा साऊंड मेकशी जुळतो, मेक टेक, म्हणून या ठिकाणी बी, म्हणून याची रायमिंग स्कीम झाली ए बी सी बी. तर ही झाली पहिल्या कडव्याची रायमिंग स्कीम. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड. नाऊ नेक्स्ट स्टांजा. ओके, तर नेक्स्ट स्टांजा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. काय म्हणतो कवी की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. म्हणजे आय कॅन चूज म्हणजे निवडणे, कॅन म्हणजे शकणे. मी असा रोड निवडू शकतो जीवनाचा, मी असा रोड निवडू शकतो. टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा मार्ग असा निवडू शकतो, दॅट की लीड्स टू ग्रेट सक्सेस. आता लीड्स टू ही काय एक फ्रेज आहे. लीड्स टू काय आहे, ही एक फ्रेज. लीड्स टू, आता इथं याला यस प्रत्यय लावलेला आहे, कारण काय तर तृतीय पुरुषी एकवचनी. आता रोड ऑफ लाईफ आहे का, हा तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे इथं रीड्स असं वापरलेलं आहे, लीड्स वापरलेला आहे. आता याचा पास्ट टेन्स असतो लीड, आहे की नाही. तर लीड्स ही फ्रेज वापरली. आता लीड्स म्हणजे काय, तर दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, की तो मला कुठं घेऊन जाणार, ग्रेट सक्सेस, महान यशाकडे. लीड्स टू म्हणजे घेऊन जाणे, लीड्स टू म्हणजे घेऊन जाणे. फ्रेज आहे ही एक प्रकारची, आपण नेहमी स्पोकन इंग्लिशमध्ये यूज करत असतो. की जसं आपण म्हणतो की युअर बॅड बिहेवियर कॅन लीड टू यू टू जेल. युअर बॅड ॲक्टिव्हिटीज म्हणू आपण, ॲक्टिव्हिटीज, युअर बॅड ॲक्टिव्हिटीज कॅन लीड टू यू टू जेल, आहे की नाही. म्हणजे युअर बॅड ॲक्टिव्हिटीज, तुझे ज्या वाईट ॲक्टिव्हिटी आहेत त्या कुठं तुला घेऊन जाऊ शकतील, लीड टू जेल, म्हणजे जेलमध्ये. तू जर चांगला वागणार नाही, तुझे जे बॅड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कुठं घेऊन जाऊ शकतात, कॅन म्हणजे शकणे, लीड टू समजला. तर लीड टूचा वापर अशा प्रकारे केला असतो. आता याला लेड टू, जसं आपण म्हटलं की हिज बॅड बिहेवियर
माईट हॅव, काय माईट हॅव. आता माईट हॅव इथं वापरल्यामुळे तिथं क्रियापदाचं तिसरं रूप, तर इथं लेड टू. इथं काय वापरू, लेड टू हिम. आता हीज असल्यामुळे इथं हिम, इथं काय हिम, लीड टू हिम जेल. अशा प्रकारे आपण ह्या फ्रेजचा उपयोग करत असतो. तर म्हणून आय कॅन चूज टू टेक, म्हणून आय कॅन, कॅन म्हणजे शकणे, चूज म्हणजे निवडणे, टू टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा मार्ग जर मी निवडू शकलो, कसा, जर चांगला, तर तो मला कुठं घेऊन जाणार, ग्रेट सक्सेसकडे. दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हणते बघा, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. ऑर एल्स, समजा जर मी तो जर मार्ग वाईट किंवा चुकीचा जर निवडलो, तर तो डार्कन रोड जर निवडलो, तर तो मला कुठं घेऊन जाणार, ग्रेट डिस्ट्रेसकडे. आता डार्कन म्हणजे काय, तर डार्कनचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे मार्जिंगमध्ये बघा. डार्कन मीन्स इविल, डार्कन मीन्स इविल, हिअर इट रेफर्स टू इविल. आता इविल म्हणजे काय, तर इविलचा अर्थ होतो की एकदम, त्याला आपण म्हणतो की अंधकारमय वाईट दिवस. म्हणजे तुम्ही जर अंधकारमय जर मार्ग निवडले, कोणता मार्ग, अंधकारमय जर मार्ग निवडले, डार्कन जिकडे तिकडे अंधार पसरलेला आहे, तर तो मार्ग आपल्याला कुठं घेऊन जाणार, डिस्ट्रेस. आता डिस्ट्रेस म्हणजे काय, तर ग्रेट वरी अँड स्ट्रेन म्हणजे खूप दुःख, दारुण दुःख सगळीकडे, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, अंधार पसरलेला, आपल्या जीवनामध्ये दुःखच दुःख असणारा, असं कवीला म्हणायचं आहे. म्हणजेच एकंदरीत सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की कवी म्हणतो की समजा मी जर असा मार्ग निवडलो, जीवनाचा मार्ग असा निवडलो की तो मला कुठं घेऊन जाणार, ग्रेट सक्सेसकडे. किंवा कदाचित होऊ शकते जर माझ्या हातून चूक झाल्या तर मी हा चुकीचा मार्ग, डार्कन मार्ग जर निवडलो, तर मला कुठं ते दुःखाच्या दरीत लोळला जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल जसं जीवनाचे दोन मार्ग आहेत, आहे की नाही, हा टीनेजर्स आहे आणि हा म्हणजे राईट रोड आहे आणि हा डार्कन रोड आहे. हा कोणता आहे, डार्कन रोड आहे की नाही. तर आता हा टीनेजर्स देवाला प्रार्थना करतो की हे देवा, मला अशी शक्ती दे की मी राईट मार्ग, जीवनाचा राईट मार्ग निवडू शकू. माझ्या हातून चूक व्हायला नको की जेणेकरून मी डार्कन मार्गाकडे जाऊ, की जो डार्कन मार्ग मला काय डिस्ट्रेसकडे घेऊन जाईल, दुःखाच्या खाईत लोटून देईल. म्हणून मला अशी शक्ती दे, मला अशी सद्बुद्धी दे की मी माझ्या जीवनामध्ये नेहमी चांगला मार्ग निवडू, की जो मार्ग मला कुठं सक्सेसकडे घेऊन जाईल, कुठं सक्सेसकडे घेऊन जाईल, असाच मार्ग मी निवडू, अशी मला काय दे, शक्ती दे, असं कवी ह्या दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणजे देवाला प्रार्थना करत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या कडव्यामध्ये आय कॅन चूज टू टेक द रोड, आय कॅन चूज टू टेक द रोड, ह्यामध्ये मेटॅफर, कोणता, मेटॅफर अलंकार, यालाच रूपक अलंकार असे म्हणतात. याला काय म्हणतात, रूपक अलंकार. आता मेटॅफर का, तर रोड ऑफ लाईफ, रोडला जीवनाची त्यांनी काय कंपॅरिझन दिलेली आहे, अप्रत्यक्ष तुलना केलेली आहे म्हणून, आणि ते अप्रत्यक्ष तुलना केलेली आहे रोड आणि जीवनाची, त्याच्यामुळे या ठिकाणी मेटॅफर, रूपक अलंकार या ठिकाणी उपयोग केलेला आहे. दुसऱ्या ओळीमध्ये जर म्हटलं तर इथं ऑन ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, तर बघा ह्या ओळीमध्ये ॲलिट्रेशन, कोणता, ॲलिट्रेशन हा अलंकार योजलेला आहे. तर आता ॲलिट्रेशन म्हणजे काय, याला आपण अनुप्रास म्हणतो मराठीमध्ये,
की ज्या कवितेच्या ओळीमध्ये आद्य अक्षरचा साऊंड म्हणजे त्याला काय म्हणू आवाज जर हा सारखा येत असेल किंवा त्याचे पहिले अक्षर जर सारखे असतील तर तिथं ॲलिट्रेशन हा अलंकार असतो. आता बघा ह्या कवितेच्या ओळीमध्ये डी म्हणजे रिपीट झालेलं आहे, अक्षर रिपीट झालेलं आहे म्हणून ॲलिट्रेशन आहे की नाही. जसं मराठीमध्ये जसं पंढरी पाटलाचा पहिल्या पत्नीचा पहिला पोरगा पहिल्या पायरीहून डॅश 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 पळाला, किंवा काकाने काकूचे कामाचे कागद कच्चा कच्चा कैचीने कापून काढले. अशा प्रकारे दुसरी आपण जर इंग्रजीमध्ये द 33 thieves thought that they thrilled the throne throughout Thursday. म्हणजे बघा प्रत्येक ओळीच्या TH येत असतो म्हणून तेव्हा त्याला ॲलिट्रेशन असे म्हणतात. द 33 thieves thought that they thrilled the throne throughout Thursday. The 33 thieves thought that they thrilled the throne throughout Thursday. जर असं तुम्ही नेहमी जर म्हटले तर तुमची जी फ्लुएन्सी असते बोलण्याची ते सुद्धा आपली वाढत असते. तर आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे. तर हे झाले ॲलिट्रेशन. ठीक आहे. ह्यामध्ये सुद्धा आपण जर रायमिंग स्कीम बघितली तर ही ए झालं, बी हा सी आणि सक्सेस आणि डिस्ट्रेस हे सेम साऊंड असल्यामुळे याला आपण बी म्हणजे ABCB याची सुद्धा. ठीक आहे. आता आपण बघूया थोडं मार्जिंग क्वेश्चन्सकडे जाऊया. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. आता ह्या कवितेमधील जो स्पीकर आहे कवी आहे त्याची एज ग्रुप काय आहे तर द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम इज काय आहे 13 to 90 year old आहे की नाही. 30 to 90 वर्ष एवढं लिहिलं तरी चालेल. द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम इज 30 to 90. बस. ओके. दुसरा बघा, व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक. म्हणजे ह्या कवीला किंवा म्हणजे ह्या टीनेजरला कोणता निर्णय घ्यायचा आहे. हॅव टू म्हणजे घ्यायचा आहे. कोणता निर्णय घ्यायचा आहे तर आपण काय म्हणू द स्पीकर. आता इथं हॅव टू नाही तर इथं काय म्हणू आता हॅज टू. द स्पीकर हॅज टू टेक द डिसिजन. कोणता डिसिजन घ्यायचा आहे. चूज द राईट पाथ ऑफ लाईफ. काय चूज द राईट पाथ ऑफ लाईफ आहे की नाही. जे योग्य मार्ग जीवनाचा योग्य मार्ग त्यांना निवडायचा आहे. ठीक आहे. व्हॉट डज ईच न्यू डे फेच. म्हणजे ईच डे म्हणजे प्रत्येक दिवस. फेच म्हणजे ब्रिंग. म्हणजे प्रत्येक नवीन दिवस काय घेऊन येतो न्यू बिगिनिंग. मग काय लिहा इज न्यू डेज फेच अ न्यू बिगिनिंग. ओके. तर हे झाले मार्जिंग क्वेश्चन्स. आता आपण बघूया नेक्स्ट स्टांजा. आता बघा ह्याच्यामध्ये काय म्हणताय की हां चला तर नेक्स्ट स्टांजा. प्लीज ओपन अप माय आईज. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. तर कवी म्हणतो की प्लीज ओपन अप माय आईज. माझे डोळे काय उघड. ओपन अप म्हणजे उघडणे. आईज म्हणजे डोळे. डिअर लॉर्ड हे देवा
डिअर लॉर्ड, लॉर्ड म्हणजे देवा. दॅट आय माईट क्लिअरली सी, की मी काय करू शकेन, क्लिअरली स्पष्टपणे बघू शकेन. परंतु काय स्पष्टपणे काय बघू शकेल म्हणजे कवीला काय म्हणायचं आहे की हे देवा माझे डोळे सताळ उघडे ठेव, की मी काय बघू शकेन की जगामध्ये वाईट काय आणि चांगले काय, जगामध्ये वाईट काय आणि चांगले काय हे मी समजू शकेन. याच्यासाठी तू माझे डोळे सताळ काय ठेव, उघडे ठेव, तत्पर ठेव. मला म्हणजे जगामध्ये माझ्या जीवनामध्ये येणारे जे वाईट अनुभव आणि चांगले अनुभव, म्हणजे माझ्या जीवनामध्ये वाईट आणि चांगल्याची ओळख मला करता आली पाहिजे. तर याच्यासाठी माझे डोळे काय ठेव, सताळ उघडे ठेव, असं देवाला प्रार्थना करू. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि जगामध्ये जे योग्य आहे, जे चांगलं आहे त्याच्या बाजूने उभे राहण्याची मला शक्ती दे. स्टँड, स्टँड म्हणजे उभं राहणे, फॉर व्हॉट इज राईट. सो गिव्ह मी द पॉवर टू रिकॉग्नाइज व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट. म्हणजे चुकीचं काय आहे आणि वाईट काय आहे हे ओळखण्याची मला शक्ती दे, आणि जे योग्य आहे त्या योग्य म्हणजे चांगल्या बाजूने उभं राहण्याची मला काय दे, शक्ती दे, हिंमत दे, की जे चांगलं आहे मी त्याच्याच बाजूने उभे राहायला पाहिजे. अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि योग्य तेच माझ्यामध्ये म्हणजे योग्य काय आहे, योग्य गुण काय आहे माझ्यामध्ये, ते योग्य गुणच मला दे. म्हणजे वाईट गुणाच्या संगतीत किंवा वाईट संगतीमध्ये मी जायला नको, तर माझ्यामध्ये जे चांगले गुण आहेत तेच मला दे, आहे की नाही. जसं म्हटलं असतं की सचिन तेंडुलकरमध्ये एक चांगले गुण कोणते आहेत, कोणते आहेत तर क्रिकेट, कोणतं आहे, क्रिकेट खेळणे, आहे की नाही. लता मंगेशकर सिंगिंग. आता आपण म्हटलं की सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी जर त्याला गा म्हटलं असतं तर तो बेस्ट बनला असता का, किंवा लता मंगेशकरच्या वडिलांनी लता मंगेशकरला क्रिकेट खेळ म्हटलं असतं तर ती आज महान बनली असती का, नाही. म्हणजे कवीला म्हणायचं आहे की माझ्यामध्ये जे बेस्ट आहे ते बेस्ट, कारण की प्रत्येकामध्ये एव्हरीबडी हॅव अ हिडन टॅलेंट, आहे की नाही. प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता हिडन टॅलेंट आहे, तर तो हिडन टॅलेंट मला माझ्यामध्ये असणारा जो बेस्ट हिडन टॅलेंट तो ब्रिंग आउट कर, म्हणजे बाहेर आण. माझ्यामध्ये कोणता जो हिडन टॅलेंट आहे तो बाहेर आण, अशी ती कवी म्हणजेच टीनेजर देवाला काय करते, प्रार्थना करते. आता बघा ह्या ओळीमध्ये प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, ह्या कवितेमध्ये अफॉस्टॉपी, कोणता, अफॉस्टॉपी म्हणजे परोक्ष संबोधन, याला काय म्हणतात, परोक्ष संबोधन अलंकार असे म्हणतात. आता अपॉस्ट्रॉफी अलंकार कसं, तर बघा प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता अपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबोधन हा जो अलंकार कधी असतो, तर जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूला किंवा एखाद्या प्राण्याला किंवा जी एखादी अब्सेंट व्यक्ती असेल किंवा त्याच्या उद्देशून किंवा एखाद्या देवाला उद्देशून जर विचार मांडले असतील, देवाला उद्देशून जर विचार मांडले असतील, तर तेव्हा त्यामध्ये अपॉस्ट्रॉफी परोक्ष संबोधन अलंकार असतो. आता इथं म्हटलं प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, हे देवा माझे डोळे काय तू ठेव, उघडे ठेव. उघडे ठेव म्हणजे देवाला त्यांनी उद्देशून म्हटलेलं आहे. म्हणजे हा देव म्हणजे एखाद्या निर्जीव, एखाद्या प्राणी मात्राला, एखाद्या वस्तूला जर उद्देशून एखादे विचार मांडले असतील, तर तेव्हा त्या ओळीमध्ये अपॉस्ट्रॉफी अलंकार असतो, परोक्ष संबोधन अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर विदा सावरकरांचं, आहे की नाही, ने मजसीने मातृभूमीला सागरा प्राण तडमडला, म्हणजे सागराला त्यांनी उद्देशून म्हटलेलं आहे की नाही. म्हणजे सागर ही निर्जीव वस्तू आहे की नाही, म्हणजे सागराला म्हटलं आहे. म्हणून अशा कवितेमध्ये परोक्ष संबोधन अपॉस्ट्रॉफी हा अलंकार असतो.
ह्याची सुद्धा रायमिंग स्कीम जर बघितली तर लॉर्ड म्हणजे ए, सी लॉर्ड आणि सीचा जुळतो का? नाही. मग बी लॉर्ड सी राईट सी जुळतो का? नाही. म्हणजे सी. आता सी आणि मी याचा साऊंड जुळतो म्हणजे ए बी सी बी. याची सुद्धा ए बी सी बी रायमिंग स्कीम आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टांजा. Help Lord to just say no. Help Lord to just say no. When temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. आता बघा कवी काय म्हणतो की हेल्प, हे देवा मला मदत कर, टू जस्ट से नो, काय म्हणण्यासाठी? नो म्हणण्यासाठी. मला नो म्हणण्यासाठी मदत कर. व्हेन, व्हेन म्हणजे जेव्हा. टेम्पटेशन, आता टेम्पटेशन म्हणजे काय होते तर बघा आपण इथं मार्जिंगमध्ये दिलेलं आहे अ स्ट्रॉंग विश. काय दिलेलं आहे? अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. म्हणजे एखादी वाईट गोष्ट म्हणजे करण्याची जी स्ट्रॉंग विश म्हणजे तीव्र इच्छा होते त्याला टेम्पटेशन असे म्हणतात. म्हणजे एखादी वाईट गोष्ट करण्याची जेव्हा तीव्र इच्छा होते तेव्हा त्याला काय म्हणतात? टेम्पटेशन असे म्हणतात. म्हणून कवी म्हणतो की हेल्प लॉर्ड, हे देवा मला मदत कर, टू जस्ट से नो, व्हेन जेव्हा. टेम्पटेशन, आता टेम्पटेशन म्हणजे मोह. एकंदरीत एखादी वाईट गोष्ट करण्याचा आपल्याला मोह येतो की नाही. मग आता हे मोह कोणते आहेत? हे टेम्पटेशन्स कोणते आहेत? तर कम्स माय वे, माझ्या मार्गामध्ये. म्हणजे हे जेव्हा माझ्या मार्गामध्ये हे जेव्हा टेम्पटेशन येत असतात तेव्हा त्यांना नाही म्हणण्याची मला काय दे? शक्ती दे. आता हे टेम्पटेशन्स कोणते आहेत? तर जसं आपण म्हटलं तर चिविंग टोबॅको, चिविंग टोबॅको, गुटखा, देन खर्रा है ना, गुटखा, खर्रा, स्मोकिंग, ड्रिंकिंग, इवन वॉचिंग पॉर्न, हे सगळे काय आहेत? मोह आहेत. आपल्याला आपल्या ध्येयापासून भटकवणारे हे काय आहेत? सगळे टेम्पटेशन्स आहेत आणि मोह आहेत. आणि ह्या टेम्पटेशन्सना मला नाही म्हणण्याची काय दे? शक्ती दे. हे गॉड मला ह्या टेम्पटेशनना काय म्हणण्याची? नाही म्हणण्याची शक्ती दे. आपल्याला एखाद्या मित्रांना म्हटलं अरे चल जाके स्मोकिंग करके आएंगे, तर तेव्हा आपल्याला त्याला नो आय वोंट कम विथ यू, मी तुझ्यासोबत येणार नाही असे म्हणण्याची मला काय दे? शक्ती दे, असं कवी म्हणतो. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे, की जेणेकरून मी माझी जी बॉडी आहे ती कशी ठेवू शकेन? क्लीन अँड फिट. कशी ठेवू शकेन? क्लीन अँड फिट. क्लीन म्हणजे स्वच्छ आणि फिट म्हणजे तंदुरुस्त. समजा जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जे टेम्पटेशन्स आहेत, खर्रा, तंबाखू, दारू, सिगरेट, बिडी, ह्या जर वस्तू जर तुम्ही घेतल्या तर तुम्ही तुमची बॉडी क्लीन किंवा फिट ठेवू शकणार का? नाही, आहे की नाही. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक दिवसासाठी येणारे जे तुमचे भविष्यातले जीवन आहे त्या प्रत्येक भविष्यातल्या जीवनासाठी तुम्ही तुमची बॉडी काय ठेवू शकणार? क्लीन अँड फिट. व्हेन यू से स्ट्रिक्टली नो टू द टेम्पटेशन्स, जेव्हा त्या टेम्पटेशन्सना तुम्ही स्ट्रिक्टली नो, आय वोंट कम विथ यू असं जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हाच तुम्ही तुमची बॉडी काय ठेवू शकणार? क्लीन अँड फिट फॉर लाईफ इज डे, की तुमच्या भविष्याच्या प्रत्येक दिवसासाठी तुम्ही तुमची बॉडी काय ठेवू शकणार? तर फिट ठेवू शकणार, आहे की नाही. असं कवीला म्हणायचं आहे की नाही. त्यानंतर यामध्ये सुद्धा नो, ये, वे, बी, क्लीन, सी, डे. वे आणि डे काय आहे? बी, म्हणजे ए बी सी बी. याच्यामध्ये सुद्धा ए बी सी बी येईल. ठीक आहे. त्यानंतर लास्ट स्टांजा बघूया आपण.
आणि त्यानंतर मार्जिंग क्वेश्चन्स बघूया आणि शेवट करूया. ठीक आहे. तर व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. बघा तर काय म्हणतो कवी, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे टीनेज इयर्स, टीनेज म्हणजे किशोरवयीन, जी माझी किशोरवयीन अवस्था आहे ती जेव्हा संपेल, ओव्हर म्हणजे संपणे. आय नो दॅट आय विल सी, तेव्हा मी बघेन, मला माहीत आहे मी तेव्हा बघेन, दॅट लाईफ इज लिव्ड इज व्हेरी बेस्ट, तेव्हा माझं जीवन हे कसं असेल, व्हेरी बेस्ट, सगळ्यात उत्तम असेल. कधी? जर मी ह्या टेम्पटेशनना नाही म्हणणार, जर मी आपल्या जीवनात चांगले मार्ग निवडणार, वाईट मार्गाला निवडणार नाही, वाईट मार्ग सोडून मी चांगला मार्ग निवडणार, आहे की नाही, आणि ह्या टेम्पटेशनना मी जेव्हा नाही म्हणणार, तेव्हा माझं जीवन, मला माहीत आहे की मी माझं जीवन, प्रत्येक जीवन, लाईफ इज लिव्ड इज व्हेरी बेस्ट, तेव्हा माझं जीवन मी कसं जगणार, व्हेरी बेस्ट, सगळ्यात उत्तम जगणार, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि तू माझ्यासोबत सदैव असणार. यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, तू माझ्यासोबत चालणार, तू माझ्यासोबतच असणार, असं कवी म्हणतो. कोणाला? देवाला उद्देशून म्हणतो. म्हणून व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड व्हेरी बेस्ट, जेव्हा माझे हे किशोर अवस्था संपलेली असेल, मी मोठा झालेलो असेल, आणि तेव्हा मला माहीत आहे मी बघेन की माझे जे जीवन असेल भविष्यातले ते कसे असणार, व्हेरी बेस्ट, आणि तेव्हा तू माझ्यासोबत असेल, माझ्या संगाती असतील, तू असल्यामुळे हे सगळं शक्य होईल. अशा पद्धतीने आय होप यू हॅव अंडरस्टूड धिस पोएम. निश्चितच आपण ही कविता आपल्याला समजली असेल अशी मी आशा करतो. आणि त्यानंतर आपण बघूया मार्जिंग क्वेश्चन्सकडे. ओके. हाऊ शूड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन्स, हाऊ शूड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन, आहे की नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीने मोहाविषयी, वन म्हणजे एखादा व्यक्ती, रिॲक्ट टू टेम्पटेशन, टेम्पटेशन म्हणजे मोह, म्हणजे एखाद्या व्यक्तीने मोहाविषयी कशा प्रकारे, आता रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया, म्हणजे कशा प्रकारे प्रतिक्रिया केली पाहिजे, तर कशा प्रकारे प्रतिक्रिया केली पाहिजे एखाद्या व्यक्तीने, तर त्यांनी काय म्हटले पाहिजे, नो, म्हणजे वन शूड, आपण काय म्हणू, वन शूड स्ट्रिक्टली से नो, स्ट्रिक्टली से नो टू द टेम्पटेशन, टू द टेम्पटेशन, स्ट्रिक्टली से नो, आहे की नाही. कसं? तर एखाद्यानी स्ट्रिक्टली से नो म्हटलं पाहिजे, स्ट्रिक्टली से नो टू द टेम्पटेशन. ठीक आहे. दुसरं बघूया. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स, आहे की नाही, ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. तर बघा काय म्हणते की निवेदक, आता निवेदक म्हणजे स्पीकर, आपण काय म्हणतो त्याला, स्पीकर. विश म्हणजे इच्छा, टू सी म्हणजे बघण्याची, इन हिमसेल्फ त्याला स्वतःला, ॲट द एंड ऑफ हिज टीन म्हणजे त्याचं जेव्हा किशोरावस्था जेव्हा संपेल तेव्हा तो स्वतःला कोणासोबत बघण्याची इच्छा आहे त्याची, कोणा, तर निवेदकाला म्हणजे कवीला किशोरावस्थेच्या अखेरी स्वतःमध्ये कोणते परिणाम, म्हणजे त्याला कोणते परिणाम, कोणते इफेक्ट म्हणजे परिणाम, कोणते परिणाम पाहायची त्याला इच्छा आहे, कोणते आहे, तर आपण काय म्हणतो, द स्पीकर, मग आता इथून लिहावं लागेल आपण, द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन, आहे की नाही, टीन म्हणजे टीनेजर, लिव्ड आहे की नाही, लिव्ड काय म्हणू, लिव्ड अंडर द गायडन्स
under the guidance and help of the God. Help of the God म्हणजे त्याला कशाची इच्छा आहे तर लिव्ड अंडर द गायडन्स म्हणजे देवाच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या मदतीमध्ये त्यांना राहायची इच्छा आहे. कोणाला? स्पीकरला म्हणजेच कवीला. ओके, आय होप यू अंडरस्टँड. देन नेक्स्ट, तर नेक्स्ट बघूया आपण. ओके, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. आहे की नाही, म्हणजे इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये, कंडिशन म्हणजे परिस्थिती, डज द पोएट विश, विश म्हणजे कवीची इच्छा, टू मेंटेन. आता मेंटेन म्हणजे काय तर त्याला आपल्या म्हणजे आपली जी बॉडी आहे, आपली जे आरोग्य आहे ते कसं अबाधित राहायचं, ठेवायची, अशी कोणत्या परिस्थिती. तर कोणत्या परिस्थिती म्हणजे व्हेन टेम्पटेशन्स कम्स इन हिज वे, की जेव्हा त्याच्या मार्गामध्ये काय येत असतात, टेम्पटेशन्स. आहे की नाही. तर आपण द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी व्हेन टेम्पटेशन अट्रॅक्ट हिम टू डू एनिथिंग बॅड ऑर रॉंग, किंवा त्याचे जे टेम्पटेशन त्याच्या मार्गात येतात तेव्हा. लास्ट, हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. आहे की नाही, म्हणजे हुज कंपनी म्हणजे कोणाच्या कंपनीमध्ये, कंपनी म्हणजे सोबत, कंपनी म्हणजे सोबत. डज द पोएट विश म्हणजे कवीची इच्छा आहे. फॉर इन द वॉक ऑफ लाईफ म्हणजे जीवनाच्या मार्गामध्ये ते कोणाची सोबत असावी अशी कवीची इच्छा आहे. गॉड. कोणाची? गॉड. आहे की नाही. म्हणून आपण सरळ द पोएट विश फॉर लिव्हिंग कंपनी ऑफ गॉड. कंपनी ऑफ गॉड. कंपनी ऑफ द गॉड. ओके, तर आय होप यू हॅव अंडरस्टूड धिस पोएम वेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा त्याला आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, मला तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे वर्कशॉपचा नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे त्याला तुम्ही टच करा किंवा त्याचं हिट करा, जेणेकरून तुम्हाला मी समोर जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. तर ओके, सी यू. स्टे ॲट होम अँड स्टे सेफ. ओके, बाय.